साईडला पब्लिक आहे बघतोय ओपन करायचे प्रयत्न करतात कोणच नाही. डोअर पब्लिकने बंद केलेत, ओपन करायला कोणीच म्हणत नाही आहे. कारण ते बघा इथे आता गार्ड ट्रेन नंबर 12133 CST वरून सुटणार. रिझर्वेशन डबे पण जनरल करून टाकले म्हणजे काय क्राऊड असतं. आणि खरं सांगतो की जर स्लीपरचा कोचमध्ये जी पण सीट बुकिंग केली असाल ना तर खरंच तुम्ही तुमच्या सीटपर्यंत जाऊ शकत नाही. एवढी क्राऊड जे जनरलवाले स्लीपर कोचमध्ये घुसले आहेत. आणि असा आपल्या गणपतीच्या टायमध्ये जसा क्राऊड असतो ना लालबागला तसा क्राऊड 2 पट्टीने क्राऊड बघायला भेटतो. काय एवढं स्टँडिंगने जाणार नाही आहेत प्रवासी. आता पनवेल नंतरचा स्टॉप रत्नागिरी असेल आणि रत्नागिरीपर्यंत असं स्टँडिंग जायचं म्हटलं तर खूप अवघड आहे. मित्रांनो जाम गर्दी आहे. आपण आता बघतो इकडे या साईडला पूर्ण प्लॅटफॉर्म भरलेला आहे. आणि ही जी आत्ताची जी ट्रेन येणार आहे ही CST वरून मडगाव ट्रेन असणार आहे. आणि 9:54ची जी ट्रेन आहे आणि 11:15ला इथे पनवेल स्टेशनला पोहोचते. पण अजून तिला बराच वेळ झालेला आहे आणि 11:35 झालेले आहे. आणि आता आपण इथे प्लॅटफॉर्म बघा, क्राऊड बघा किती आहे. कोकणात जाणाऱ्यानो एक लक्षपूर्वक जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे तर सुरक्षित ट्रॅव्हल करा. आणि आता आपण बघणार आहे कसे प्रवासी आतमध्ये पॅसेंजर जे प्रवास करणार आहेत कोकणात साईडला जाणार आहे कसं प्रवास करणार तेही सुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि अशी परिस्थिती झालेली आहे की ट्रेन CST वरून आली आहे आणि पनवेलला ऑलमोस्ट आपण बघितलं तर प्लॅटफॉर्म पूर्ण पॅक झालेला आहे. आणि आता आतमध्ये जे कोच किती भरलेले आहेत हे कुणाला माहीत नाही आहे. आणि अंदाजपंचे सर्व उभे राहिलेले आहेत. आता बघूया आपण ट्रेनसुद्धा आलेली आहे. आपण बघतोय बघा आतमध्ये पूर्ण पॅक झाले, डोअर पण बंद आहेत आणि सर्व पब्लिक आतमध्ये बसलेलं आहे. सगळे डोअर पॅक झालेले आहेत. खूप गर्दी आहे. कोकणात जाणाऱ्यांनो प्रवास सांभाळून करायचा आहे कारण इथे CST वरून ट्रेन भरून आलेली आहे. आणि आत्ता पनवेलनंतर इथं स्टॉप रत्नागिरी आहे. पब्लिक सर्व पाठी गेले. हे बघा या साईडला बघा. मित्रांनो माझी जी ट्रेन आहे ही कोकण कन्या एक्सप्रेस आहे आणि आपण कोकण कन्याने प्रवास करणार आहेत. तर आता ह्या ट्रेनला बघा डोअर ओपन करत नाही आहेत तर हे थांबलेलं पब्लिक कोकण कन्याला जाणार तुतारीला जाणार आहे. डिवाईड होणार आहे बघा. हे बघा पब्लिकला आतमध्ये चढायला भेटलं नाही आहे. पब्लिक रिटर्न चालले आहे. हे बघा जनरल डबा पूर्ण भरलेला आहे. आणि ट्रेन नंबर बघा. ट्रेन नंबर तुम्हाला दाखवतो आता. इथे इंडिकेटरवर दिसेल हा S5 कोच आहे. हे सुद्धा पूर्ण पॅक झाले, डोअर पॅक झाले. 12133 म्हणजे CST वरून सुटणारी ट्रेन आणि आता पनवेलला आली आहे आणि ही मडगावसाठी जाणार आहे. हे बघा डोअरवरती बघणार तर पूर्ण भरलेलं आहे. पूर्ण पॅक झालं आहे. हे बघा पोलीस ओपन करतात आता. दांडा वगैरे लावला आहे. कोण ओपन करायला म्हणत नाही आणि प्रवाशांना प्रवास करायचा आहे पण इथे डोअर कोण ओपन करत नाही. सर्व प्रवासी बसलेले आहेत खाली. पूर्ण पॅक झालेली आहे ट्रेन. आतमध्ये जागा आहे पण प्रवाशांना चढायला भेटत नाही आहे. पूर्ण पॅक झाले. इकडे जर खाली आहेत स्टँडिंगने जाऊ शकतात. पूर्ण जागा खाली आहे. जागा आहे आतमध्ये. जागा आहे तरी जायला देत नाही आहेत. हे बघा गार्ड आहेत. डोअरला ओपन करायचे प्रयत्न करतात पण सर्व पॅक केलं आहे. पब्लिकने पॅक केलेलं आहे आणि ते आपापली मनमानी कारभार चालतो आहे कारण पब्लिकने डोअर बंद केलेला आहे. डोअर पब्लिकने बंद केलेत. ओपन करायला कोणीच म्हणत नाही आहे कारण ते बघा इथे आता गार्ड बघतोय ओपन करायचे प्रयत्न करतात कोणच नाही. तर आता मला सांगा प्रवासी प्रवास करणार कसे. हे बघा प्लॅटफॉर्म जवळजवळ अजून बरीच सारी लोक चढणारी बाकी आहेत. हे बघा या साईडला
बरंच पब्लिक हे कोकणात ट्रॅव्हल करणार आहे आणि 3 दिवस सुट्टी आल्यामुळे इकडे प्रवास करणारे बरेच दिसतील. हे बघा पूर्ण पॅक आहे, पूर्ण पॅक झाली आहे. ट्रेन नंबर 12133 CST वरून सुटणार आहे. बघा तिकडे बघा, एक डोअर ओपन केलं आहे बघा. काय एवढं स्टँडिंगने जाणार नाही आहेत प्रवासी. आता पनवेल नंतरचा स्टॉप रत्नागिरी असेल आणि रत्नागिरीपर्यंत असं स्टँडिंग जायचं म्हटलं तर खूप अवघड आहे. बघा ट्रेन चालू झाली आहे, पाठी बघा. हे बघा कसे महिलांच्या डोक्यावर बॅगा वगैरे टाकलेल्या आहेत. वाढवायचे, चला सावकाश जावा तुम्ही, काळजी घ्या डोअरवरून. तर मित्रांनो, असा प्रवास करायचा असेल तर कधीच करू नका. हा एकदम रिस्की प्रवास झाला, खूप अवघड प्रवास. अशा प्रवासातून खरंच आम्ही कधीच प्रवास करणार नाही आहेत. एवढ्या डेंजर परिस्थिती. तो बघा धावतोय, पळतोय अजून. सर्वांना गावाला जायचं आहे आणि सर्वांना आपल्याला एन्जॉय करायचं आहे आणि 3 दिवस सुट्टी असल्यामुळे हे क्राऊड आपल्याला आज जमलेली दिसते प्लॅटफॉर्मवर. आता कोकण कन्याला काय परिस्थिती असेल ते सुद्धा आपल्याला माहीत पडेल. हे थांबलेलं पब्लिक आहे हे कोकण कन्या किंवा तुतारीला असणार आहे आणि हे बरंच सारं पब्लिक जे रत्नागिरीला थांबणारे आहेत, जे की पुढे जाणारे असतील. हे बघा पूर्ण पॅक आहे. खूप अवघड आहे मित्रांनो, खूप अवघड आहे. आता मित्रांनो आपल्या पाठी बघताय जे की CST वरून सुटणारी ट्रेन म्हणजे मडगावला जाणारी होती आणि फुल पॅक असल्या कारणाने पब्लिक जे पॅसेंजर होते ते चढू शकत नव्हते. म्हणजे टुवार्ड्स रत्नागिरी किंवा केरळ साईडला जे जाणारे आहेत, कोकणा साईडला जाणारी पब्लिक होते ते चढू शकत नव्हते. आत्ताची जी येणार आहे ट्रेन, ते जे राहिलेलं पब्लिक जे पॅसेंजर आहेत, ही वेरलवरून जी येणारी ट्रेन आहे आणि ही तिरुवनंतपुरमला जाणारी म्हणजे 16333 ट्रेनचा नंबर आहे. आणि जे पब्लिक जे राहिलं आहे, जे चढलं नव्हतं, त्या ट्रेनमध्ये चढू शकत नव्हते ते पॅसेंजर आता माझ्या पाठी बघू शकते बघा. ते तरीसुद्धा अजून प्लॅटफॉर्म भरलेलाच आहे. आता पाठी बघा. आता इथे पण आपण आता ट्रेनमध्ये सर्व पॅसेंजर कसे चढणार आहेत ते पण दिसेल. ती ऑलरेडी भरून येते की खाली आहे हे सुद्धा आपल्याला माहीत पडेल. हे बघा, हे बघू शकता किती पॅसेंजर भरलेत बघा. आणि पाठी पण बघा मित्रांनो. बघा माझ्या इथे पाठी आता दिसेल तुम्हाला, जी वेरळवरून येणारी ट्रेन आहे आणि तिरुवनंतपुरमला जाणारी आहे बघा. ही सुद्धा अशीच पॅकिंग झाली आहे पूर्ण डोअरवर. जे पॅसेंजर थांबलेत बघा, विकेंड असल्या कारणाने. हे बघा लेडीज बघा कशा पब्लिक आहे. सर्व पब्लिक चढू शकणार नाही आहे आणि आंडिंगने बसलेत. पैक पूरा है, वहीं से भर के आया, फिर खाना में पैक हुआ. हाँ पैसर में पैक हुआ ना. पूर्ण पब्लिक काहीच चढू शकत नाही. विकेंड असल्या कारणाने पब्लिक बरंच सारं ट्रॅव्हल करते. आणि हे बघा डोअरच्या बाहेर आता आहे सध्या पब्लिक आपलं दिसते बाहेर आहे. पूर्ण आतमध्ये भरला आहे डब्बा. अरे इकडे इकडून जागा किती आतमध्ये बघा. लहान मुलांना
बाथरूममधून बसून प्रवास करतात बघा. अजून पण स्टँडिंग आहे. पूर्ण डोअरच्या बाहेर लटकत प्रवास चालला आहे बघा. आणि हा प्रवास खरंच मित्रांनो खूप रिस्की प्रवास आहे. आणि ह्याच्यातून जर का एखाद्याचा डोळा लागलाच तर हा खाली पडायचा चान्सेस जास्त आहे. हे बघा पूर्ण स्टँडिंगने चालले आहेत सर्व प्रवासी. तिरुवनंतपुरम ही बघा, ही ट्रेन गेली आपली. हे बघा अजून इकडे पण आपल्याला बरेच किंचाळताना आवाज येत आहेत. मित्रांनो बघितलेला आपण प्रवास करताना कसा प्रवास रिस्की प्रवास होता आजचा. आणि खरं सांगतो जे दरवाजात लटकत होते ते पुढे जाऊन काय होईल ह्याची मला माहीत नाही आणि कुणालाच अनुभव त्याचा येणार नाही आहे. कारण हा आजचा प्रवास हा दरवाजातून जे लटकत जात होते प्रवासी पॅसेंजर हे खूप डेंजर होतं. आणि पुढे नक्कीच त्यांना झोप येईल की झोपेत पडतील ह्याचं पण आपल्याला माहीत नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की असं होऊ नये. पण बरेच पब्लिक जे पॅसेंजर प्रवास करताना आपण सर्व डोअरवरती स्टँडिंगने होते. जवळजवळ एका डोअरला 20-20, 25-25 जणं स्टँडिंगने डोअर वगैरे पकडून असे प्रवास करत होते. तर अशी निष्काळजीपणाने प्रवास करू नका हीच आपली एक रिक्वेस्ट असेल. आणि असंच सांगतो आहे की आज बऱ्याच 3 दिवस विकेंड असल्यामुळे बरंच पब्लिक इथे कोकणात असेल किंवा बाहेर देशामध्ये असेल एन्जॉय करण्यासाठी. काही लोक मुलं असतील की हे क्रिकेट खेळण्यासाठी सुद्धा जातात. आणि असेच आपापल्या करमणुका करण्यासाठी असे हे जे कोकण रेल्वेने असेल प्रवास करतात. आणि आज तर सगळ्या ट्रेन पूर्ण फुल जात आहेत बघा भरून. तर हेच मला सांगायचा आजचा एक उद्देश होता. तर चला बघा ट्रॅव्हल करतानाचा व्हिडिओ कंप्लीट बघा. इथे तुम्हाला समजेल की खरंच ट्रेनने प्रवास करायचा की नाही करायचा हेही तुम्हाला कळेल. आणि हा व्हिडिओ बघून तर मला खरंच वाटतं की बरेच सारी लोक अशा वेळेला जे विकेंडला प्रवास करायचासुद्धा सोडून देतील की ट्रेन नको आहे आपल्याला. जे कॅब वगैरे बुकिंग करा आणि सुरक्षित प्रवास करा. तर फायनली मित्रांनो आपण आता AC कोचमध्ये आहे. बसली भरली गाडी पॅकिंग आहे ना खूप पॅक गाडी आहे. आमची विकेंडला लोकांना 3 दिवस सुट्टी असल्यामुळे एवढं पण ट्रेन जातात ते बोलून जातात. गाड्या बोलून झाल्यात. मी स्वतः 3 गाड्या सोडल्यात. तर हे दादांकडून आहे का दादा काय आजचं कसं सिच्युएशन आहे. आपण ट्रेननं ट्रॅव्हल करतोय प्रवास करतोय किती क्राऊड आहे गाणं सगळं असेल त्या माणसाने बाबा मुलाबाळांसोबत रात्रीचं निघू नये. आणि काही मी सांगतो. आणि प्रत्यक्षात मी पनवेलला जी लोक 10 लोक दरवाजा पकडून कटून जातात तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकतो. हे ट्रॅव्हल असं ट्रॅव्हल करणं खरंच योग्य आहे का. आणि जर का तुम्ही 10-12 एक्स्ट्रा टाकून जेव्हा तुम्ही कॅब बुकिंग करते आणि गावाला बसता हे सुरक्षित आहे कोणतं सुरक्षित आहे आम्हाला जरा सांगा. आणि कसं आहे माहिती आहे जीव घालवणं म्हणजे पैशापेक्षा जीव मोठा नाही. अरे जीवापेक्षा पैसा मोठा नाही आहे. पण कसं आहे फॅमिली असेल काय असेल तर तुम्ही हा विचार करा 2 पैसे जास्त गेले तरी चालेल पण सुखरूप जा. बरोबर आहे. माझं तरी हे म्हणणं आहे. कारण मी आता मागाशी बघितलं 3 गाड्या सोडल्या मी. पनवेलला मी 8, 8:30, 9ला आलो. बरोबर. सो मी गाड्या सोडल्यानंतर मी बघितलं कसा प्रवास करतात. म्हणजे लोकलला जसं आपण करतो ना की जीव मुठीत घेऊन आपण दिवसभर जो ट्रॅव्हलिंग करतो बरोबर हां की दिवसभर गेला माणूस घरी येईल की नाही गॅरंटी. पण आपण गावी जातो आपल्या मातीत जातो. त्यामुळे तिथे जाताना भले 2 पैसे जास्त गेले तरी चालतील. आज UP बिहारवाल्यांचा विचार करा ते नाही विचार करा. बरोबर आहे. पण ते आपला जीव सुखरूप नेतात तिकडे. त्यामुळे मेहरबानी करून हा विचार करा. प्रत्येक कोकणीय माणसाला मला हेच सांगायचं आहे की जात असाल तर बाई शाननी जगावी. बरोबर आहे. असं भया लोकांसारखं हालात फेटून बेकार मला लय बघवलं नाही त्या गोष्टी. प्रत्यक्षात डबे कचाकच भरले होते. आणि आता माझ्या बॅक साईडला पण तुम्हाला दाखवतो की पूर्ण स्टँडिंग लोक प्रवास करत आहेत. आणि असा प्रवास करणं खरंच मला तरी योग्य वाटत नाही. आपल्याला दादानी सांगितलं. दादा नाव काय तुमचं. अल्पेश तांबे. मी पण ब्लॉगर आहे. अल्पेश तांबे हे सुद्धा ब्लॉगर आहेत. आणि हे उतरणार आहेत राजापूरला. मी राजापूरला उतरणार आहे. चॅनलचं नाव काय. माझं चॅनल आहे. माझं यूट्यूबला हे आहे अकाउंट आहे माझं. हा कल्पेश म्हणून. आणि KT ब्लॉग्स म्हणून माझं अकाउंट आहे. मित्रांनो जस्ट चालू केलं आहे. अच्छा किती सबस्क्रायबर आहेत तुमचे. माझे एवढे नाही ॲडजस्ट करा. चला ठीक आहे सुरुवात आहे. मी नव्याने सुरुवात केली मित्रांनो. बघू आपण त्यांच्या चॅनलवर सुद्धा फोकस करू आपण. आणि नक्कीच आपण पण त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करू. तर ब्लॉगर बनणं म्हणजे एक मोठी गोष्ट आहे मित्रांनो. जेणेकरून आपल्याला बरंच काही सोपी गोष्ट नाही आहे की ते चालू म्हणजे मोबाईल घेणं एखाद्या ठिकाणी चालू होणं आणि आपल्याला त्या सिच्युएशनला सुचणं की बाबा कॅमेरा समोर असल्यानंतर भल्याभल्यांची हालत खराब होते. आता माझ्या मोबाईल असेल किंवा कॅमेरा. आता तुम्हाला माझ्या पाठच्या साईडचे डबे दाखवतो कसे पॅसेंजर स्टँडिंगने प्रवास करतात. हे बघा ह्या डोअरमध्ये बघाल ना पूर्ण पॅसेंजर एकदम ट्रॅव्हल करताना जाम कचाकच भरले होते. डोअर पॅक झाले. आपल्याला
देवाची कृपा म्हणायची, आपला प्रवास थोडा व्यवस्थित होतो आहे. अशा कंडिशनमधून जाणं खूप तेवढं पॉसिबल नाही आहे, पण आपण एक कुठेतरी चांगलं रिझर्वेशन डबे पण जनरल करून टाकले, म्हणजे विचारायला काय क्राऊड असतं. आणि खरं AC सांगतो पण. की जर स्लीपरचा कोचमध्ये जी पण सीट बुकिंग केली असाल ना, तर खरंच तुम्ही तुमच्या सीटपर्यंत जाऊ शकत नाही. एवढी क्राऊड जे जनरलवाले स्लीपर कोचमध्ये घुसले आहेत. आणि असा आपल्या गणपतीच्या टायमाला जसा क्राऊड असतो ना लालबागला, तसा क्राऊड 2 पट्टीने क्राऊड बघायला भेटतो. तर मित्रांनो बघूया आपण बाकीचा पण अपडेट घेऊया. आता मी व्हिडिओ इथे थांबवतोय. दादांकडनं आपल्याला सुद्धा कसा प्रवास करायचा हे चांगली आपल्याला माहिती दिली आहे. तर खरंच असंच आपण सुद्धा हे ट्रॅव्हल करणं योग्य आहे. विकेंडसाठी जर तुम्हाला वाटत असेल तर घरी आराम करा, पण अशा ह्या प्रवासातून तुम्ही प्रवास करणार तर फार अवघड आहे. मित्र, हे जे प्रवासी आता प्रवास करतात त्यांना माहीत नाही आहे की आम्ही सुरक्षित जाऊ की नाही. सर्व डोअरवर उभे आहेत आणि असं जवळजवळ 5 ते 6 तास स्टँडिंगने प्रवास करणं फार कठीण आहे. आणि खरंच आपण पण स्वतःची काळजी घ्या. आणि अजून एकदा रिक्वेस्ट करून सांगतो की असा प्रवास कधीच करू नका. खरं सांगतो, प्रवास आजचा आपण बघितलेला आहे. आणि असेच नवनवीन आणि दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी सुभाष वनगे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सो मित्रांनो, व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे आणि आपला प्रवास खूप सुरक्षित व्हावा हीच सर्वांची काळजी घ्यायची आहे. दुसरा